कचोरी ना आपण एक कट करून बघूया। ते बघा अगदी हलवाई स्टाईल ही कचोरी चटपटीत होती। ते बघा अगदी खस्त अशी तळून झालेली आणि बघू शकताय चारी बाजूनी व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे। आणि बघा ज्या वेळेस आपण मार्केट मधून आणतो ना तर असेच बबल असतात आणि अशीच फुगलेली असते। कशी केली पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं हा बाउल घेतला आणि या बाउल मध्ये आपल्याला 1 कप मैदा घ्यायचा आहे। तर हा मैदा ना मी ऑलरेडी अगोदर चाळून वगैरे ठेवलेला होता आणि तोच मी यूज करत असते। आता इथं ना थोडंसं मीठ घालून घ्यायचंय चवीनुसार। आता इथं ना 1 चमचा ओवा घेतलाय आणि हा हातावर आहे ना असं चांगला क्रश करायचा आहे, त्याने आहे ना वास चांगला येतो बघा। आता यामध्ये आपल्याला आहे ना 1 चमचा तूप घ्यायचंय। तर छोटा चमचा असल्यामुळे मी तर 2 चमचे वापरते आणि याला आहे ना चांगलं असं चोळून घ्यायचंय। तर तुम्ही आहे ना ज्या वेळेस कोणताही पदार्थ अगदी खस्ता करायचा असेल ना तर त्यावेळेस आहे ना तूप वितळून घ्यायची गरज नाहीये, असंच तुम्ही तूप घालून घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे ना ते अगदी रवाळ झालं पाहिजे। ते बघा चांगलं असं रवाळ झालंय। आता आहे ना हे रवाळ झाले की नाही हे कसं ओळखायचं, तर हे बघा जेव्हा आपण तूप घालतो ना तर असं अगदी घट्टसर गोळा वळला आला पाहिजे, मूठ झाली पाहिजे त्याची। आता यामध्ये ना आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचंय आणि अगदी घट्टसर असा गोळा मळून घ्यायचाय। चपातीचा जसा आपला पातळ असतो ना तर अगदीच पातळसर मळायचं नाहीये। आणि या पिठाला आहे ना जास्त पाणी सुद्धा लागत नाही, कारण यामध्ये ना आपण तुपाचं मोहन घातलेलं आहे, म्हणजे तूप घातलेलं आहे ना त्यामुळे याला पाणी नाही लागत। ते बघा चांगलं असं पीठ मळून घेतलंय। आता यावर आहे ना झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनिटं हे रेस्ट करायला ठेवूया। आणि कसं झालंय ना आमच्या इथं सारखीच लाईट जाते, त्याच्यामुळे ना थोडीशी ना अडचण येते। तर आपण आहे ना हे पीठ थोडंसं साईडला ठेवूया। आता इथं ना एक कढई ठेवली गरम करायला, त्यामध्ये ना आपल्याला हे वाटाणे थोडेसे भाजून घ्यायचे। आणि तुम्हाला आहे ना कोणतं म्हणजे अगदी व्यवस्थित दिसलं नाही ना किंवा कळलं नाही ना तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, तिथं मी तुम्हाला सहकार्य करेल। पण माझ्या इथं कशी होते ना थोडीफार लाईट जाते सारखीच आणि त्या जो मोबाईलचा उजेड आहे ना तेवढ्या उजेडातच मला रेसिपी करावी लागते। त्यासाठी आहे ना तुम्हाला जर नाही कळलं तर मला कमेंट करून नक्की कळवा। आता आपल्याला हा हरभरा आहे ना चांगला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। जो हरभऱ्याचा उग्र वास असतो ना थोडाफार तो निघून जातो। आता यामध्येच आहे ना ह्या हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात मी आणि या सुद्धा आहेत ना आपल्याला थोड्याशा डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे। आता यामध्येच ना आपल्याला आलं आणि लसूण घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा चांगला असा खमंग भाजून घ्यायचा आहे। ते बघा व्यवस्थित असे डाग पडेपर्यंत मी भाजून घेतले। आता हे आपण काढून घेऊया। आता मिश्रण तिथं थंड होतंय तोवर आपण काय बेसिक मसाले भाजून घेऊया। इथं 1 चमचा बडीशेप घेतलीये, 1 चमचा धणे घेतलेत। आणि असं जर तुम्हाला वाटत असेल की मसाला करपतोय तर त्यावेळेस ना तुम्ही गॅस बंद करू शकता किंवा गॅसची फ्लेम आहे ना ही लो करू शकता। इथं 1 चमचा जिरं घेतलेले। आता हे ना आपल्याला फक्त ड्राय रोस्ट करून घ्यायचे। यातनं जो हलकासा सुगंध आहे ना तो रिलीज झाला पाहिजे। तर 1-2 मिनिट लागतो आणि कढई तापलेली असल्यामुळे ना लगेच भाजले सुद्धा जातात। ते बघा यातनं आहे ना खूप सारा छान सुगंध सुटलाय। आता हे काढून घेऊया एका साईडला। ते बघा एका डिश मध्ये काढून घेतले। आता यामध्ये पुढचे मसाले घालून घेऊया। तर इथं ना हे काळं मीठ घेतलेलं आहे मी 1 पाऊण चमचा, 1 चमचा आमचूर पावडर घेतलीये, 1 चमचा गरम मसाला घेतलाय, 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे। इथं 1 चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतले, पाऊण चमचा हळद घेतलीये, 1 चमचा साखर घेतलीये। आता इथं खलबत्ता घेतला आणि या खलबत्त्यामध्ये ना आपल्याला हे सगळे मसाले काढून घ्यायचे।
तर तुम्ही आहे ना मिक्सरला सुद्धा ग्राइंड करू शकता आणि हे ना आपल्याला हलकेसे असे रोस्ट करून घ्यायचे, वाटून घ्यायचे। हलकेसे असे वाटून घेतले ना तर त्याचा सुगंध तर छान येतोच, पण दाताखाली अख्खे धणे येत ना आले ना तर चव सुद्धा बघा छान लागते। हे बघा चांगली अशी पूड झाली याची आणि अगदीच बारीक केलेली नाहीये, बघू शकताय तुम्ही। थोडीशी भरड ठेवली आहे मी आणि आहे ना वास खरंच खूप छान सुटतो याचा। आता हा मसाला आहे ना आपण काढून घेऊया। ते बघा, तर हा मसाला आहे ना तुम्ही कोणत्याही आहे ना ज्यावेळेस तुम्ही चाट बनवत असाल ना तर त्यावेळेस तुम्ही त्या चाटमध्ये हा मसाला टाकला ना तर खूप चव छान लागते। आता जे आपण वाटाणे आहेत ना भाजून घेतले होते ना तर ते आपल्याला यामध्येच खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायची आहे। तर लाईट असती ना तर मी आहे ना डायरेक्ट मिक्सरला बारीक केलं असतं, पण लाईट सुद्धा नाहीये आणि जी वरवंट्याची जी चव असते ना ती सुद्धा छान लागते। ते बघा चांगलं असं बारीकसर करून घेतलंय आणि अगदीच बारीकसर केलेलं नाहीये आणि यामध्ये ना मी पाण्याचा वापरच केलेला नाहीये। जे वाटाण्याचा ओलसरपणा होता ना त्याच मध्ये मी हे चांगलं असं वाटून घेतलंय। आता हे ना आपल्याला प्लेटमध्ये काढून घेऊया। ते बघा अगदीच बारीकसर केलेले नाहीये, थोडंसं जाडसर ठेवलेले। आता ही तर ना मी ही घरातली शेव घेतली आहे बघा आणि ही सुद्धा आहे ना अशी ओबडधोबड आपल्याला कुटून घ्यायची आहे। शेव नसल वापरायची ना तर तुम्ही बेसन घालू शकता, पण बेसनाने कसं होतं ना थोडासा बेसनाचा वास येतो, कारण बेसन जर आपल्याकडं व्यवस्थित जर भाजलं गेलं नाही ना तर थोडासा वास येतो। म्हणून आहे ना मी इथं घरातली शेव घेतली आणि ही मिक्स शेव घेतलेली आहे। ते बघा हे सुद्धा चांगलं असं वाटून घेतले। ते बघा अगदी व्यवस्थित असं वाटून घेतलेले, म्हणजे थोडक्यात काय असंच खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आणि हे सुद्धा आपल्याला या साईडला काढून घ्यायचे। तर हे बघा दोन्ही सुद्धा आहे ना मी एकाच डिश मध्ये काढून घेतलेले। आता इथं एखाद दुसरा चमचा तेल घालून घ्यायचंय, तेल सुद्धा जास्त घालायचं नाहीये या स्टेजला। आता जो वाटाणा आपण भाजून घेतला होता ना तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर आपल्याला आहे ना फक्त याचा जो ओलसरपणा आहे ना तो काढून घ्यायचा आहे आणि एखाद दुसरा मिनिट आपण चांगलं परतून घ्यायचंय, जेणेकरून यामध्ये थोडाफार जरी ओलसरपणा असेल ना तो सगळा निघून जाईल। आता यामध्येच आपल्याला आहे ना आपण जो मसाला केला होता ना तर तो मसाला घालून घ्यायचा आहे। तर इथे ना हा सगळा मसाला मी घालून घेणार आहे, कारण मी अगदी व्यवस्थित मेजरमेंटनी हा मसाला बनवला होता। तर मसाला सुद्धा चांगला भाजला जातो आणि जो आपला वाटाणा होता ना त्यातला सुद्धा ओलसरपणा कमी होतो। त्यामुळे ना दोन्ही सुद्धा मी एकाच स्टेजवर चांगलं परतून घेणार आहे। ते बघा सगळं झाल्यानंतर लाईट आली, ज्या वेळेस गरज होती लाईटची तेव्हा लाईट नाही आलेली आणि आता सगळं झालं की लाईट आली। ते बघा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचे। आता यामध्येच ना आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर कोथिंबीर आहे ना सगळ्यात शेवट घातली, कारण जो वास आहे ना तो छान असा उतरतो याचा। आणि आपल्याला आहे ना असं मिक्सर मध्ये सुद्धा करता आलं नसतं, अगदी व्यवस्थित असं ओबडधोबड हे मिश्रण झालेले। आता हे मिश्रण आहे ना आपण साईडला ठेवूया, मिश्रण अगदी व्यवस्थित असं झालेले। आता यामध्ये जो मेन पार्ट असतो ना ती असती चटणी। तर इथे आहे ना अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त मी पाणी ठेवून घेतलेले, पाणी ठेवलं यामध्ये। आता इथे आहे ना ही साखर घालून घ्यायची आपल्याला, तर अर्धी वाटी ही साखर घेतलेली आहे। आता यामध्ये ना अगदी किंचितचं मीठ घालून घेते, त्यामुळे ना जी चटणी आहे ना तिचा रंग तर चांगला येतो, शिवाय चव सुद्धा छान लागते। आता ना याला आपल्याला चांगली अशी उकळून घ्यायची हे पाणी। आता यामध्येच आहे ना चिली फ्लेक्स घालून घेऊया, यामध्येच घालूया बेडगी मिरचीचं लाल तिखट। याने ना काय होतं कलर चांगला येतो
आणि शिवाय तिखटाला सुद्धा कमी. आणि जे आपण चिली फ्लेक्स घातले ना याने तिखट सुद्धा चांगलं होतं. आता ही आहे ना थोडंसं चिपचिपी करून घ्यायचंय ही चटणी आपल्याला. ते बघा अगदी मार्केट सारखा ना कलर येतो आणि थोडीशी ना ही थिक झाली पाहिजे. ते बघा चटणी उकळत असताना ना 5 मिनिटं झाले आणि अगदी याला थिक बनवण्यासाठी आहे ना इथं कॉर्नफ्लॉवरचं आहे ना घोळ घालून घेणार आहे मी. अगदी थोडा थोडा घालणार आहे, एकदम नाही घालायचा. आणि हे ना एक 5 मिनिटं आपल्याला उकळून द्यायचंय आणि मग आपण चटणी चेक करूया. ते बघा 5 मिनिटात चांगली अशी थिक झाली आहे. आणि ही आहे ना चटणी जशी जशी आहे ना थंड होती ना तशी तशी अगदी जास्त दाटसर होत जाते. तर आपण आता ही चटणी आहे ना एका साईडला ठेवूया. तर आता आपण आहे ना पीठ चेक करूया. ते बघा पीठ सुद्धा छान असं मुरलंय आणि बघू शकताय यावर आहे ना बबल्स किती छान आलेत. तर हे ना पीठ मुरण्याचं लक्षण आहे. ज्या वेळेस आपण यामध्ये ना मॉइनसाठी आहे ना तूप घातले ना तर ते तूप आपण कडवून घातलं नव्हतं, असंच घातलं होतं. ते पीठ एकदा आहे ना चांगलं असं मळून घ्यायचं आणि याचे ना आपल्याला लिंबापेक्षा थोडेसे मोठे गोळे करायचे. आता आहे ना याचे ना आपण थोडेसे लिंबापेक्षा मोठे आपल्याला गोळे काढून घ्यायचे. असं केलं ना तर एकसारखे असे गोळे होतात. ते बघा आता त्यातला एक गोळा घेतलाय मी आणि आहे ना आपल्याला अगदी हलका असा लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने. आणि पिठाचा बघा मी अजिबात असा वापर केलेला नाहीये. आता इथं ना मी असे मिश्रणाचे असे गोळे करून घेतलेत. तर यातला ना थोडासा असा गोळा घ्यायचा, थोडासा असा चपटा करून घ्यायचा. आणि जे नवीन शिकणारे असतात ना ते सुद्धा बघा अगदी परफेक्ट या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. इतकी व्यवस्थित ही कचोरी होती. आणि चांगलं असं सील करून घ्यायचं आणि हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं. आणि हे ना जे आपले तळत असतं ना हे तळातने असं दाबून घ्यायचं. ते बघा ना लाटायची गरज आहे आणि एकसारख्या अशा होतात. आणि अशाच आपण सगळ्या करून घेऊया. ते बघा इथे ना अशा ह्या कचोऱ्या करून घेतल्यात आणि बघू शकताय मिश्रण आहे ना वरतूनच दिसत असेल की मिश्रण पूर्ण असं कोपऱ्यातनं पोचलेलं आहे. आता ना आपण फ्राय कसं करायचं आणि फ्राय करायची जी टेक्निक आहे ना अगदी हलवाई स्टाईल आपण ही फ्राय करणार आहे. तर इथे ना हे मी तेल गरम करायला ठेवलंय आणि हे बघा तेल आहे ना अगदी हलकसं गरम आहे. आता यामध्ये ना आपल्याला ही कचोरी सोडून घ्यायची आहे. ते बघा अगदी हलकेसे बबल्स येत आहेत, अगदी मोठे मोठे असे बबल्स येत नाहीयेत. आणि जोपर्यंत ही कचोरी आहे ना स्वतःच फुगून वरती येत नाही ना तोपर्यंत आपल्याला हलवायचं नाहीये. आणि गॅसची फ्लेम आहे ना अगदी लो केलेली आहे. लो हीटवर आपल्याला ही कचोरी पूर्ण फ्राय करून घ्यायची आहे. ते बघा तेलावर आहे ना एक एक कचोरी आहे ना ती तरंगून अशी वरती यायला लागली. आणि अजून सुद्धा आपल्याला याला हलवायचं नाहीये. जी फ्राय करायची जी टेक्निक आहे ना ती खूप महत्वाची आहे. त्यामुळे ना कचोरी अगदी जास्त वेळ अशीच खस्ता राहते, अजिबात नरम पडत नाही. जसे आपण हॉटेलमध्ये किंवा स्वीट मार्टमध्ये जातो त्यावेळेस बघा ती कचोरी आहे ना सकाळच्या केलेल्या असतात आणि संध्याकाळपर्यंत त्या अगदी खस्ताच्या राहतात. त्याची टेक्निक हीच आहे. त्यासाठी बघा तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल एक एक कचोरी आहे ना आपोआप वरती येते. ते बघा जी परत आहे ना वरची ते बघा व्यवस्थित अशी हलवाई स्टाईल ओपन झालेली आहे. आणि आपण आहे ना ही आता कचोरी आहे ना टर्न करून घ्यायची आहे. तर बघा जे पदर आहेत ना अगदी सेम असे सुटलेले आहेत. आणि जो मसाला केला होता ना तो मसाला बघा अजिबात तेलामध्ये सुटलेला नाहीये. आणि गॅसची फ्लेम आहे ना अजिबात वाढवलेली नाहीये मी, लो हीटच आहे. कारण आपण जी पलटी केलेली साईड आहे ना ती थोडीशी कच्ची आणि ओलसर असल्यामुळे ना बबल्स तुम्हाला मोठे दिसत असतील. ते बघा कचोरी आहे ना छान अशी तळून झालेली आहे, क्रिस्पी झालेली आहे. आणि मुळात रंग बघा रंग अगदी सुरेख झालेला आहे आलेला आहे. आणि आपण आहे ना
ते बघा अगदी व्यवस्थित अशी खस्ता भाजलेली आहे आणि बघू शकताय जशी आपल्याला बाहेर बघा स्वीट मार्ट मध्ये मिळते ना सेम तशीच दिसतीये. जशी आपल्याला स्वीट मार्ट मध्ये मिळते ना सेम तशीच दिसते. आपण यातलं तेल पूर्ण असं काढून घ्यायचं आणि ही कचोरी आहे ना आपण काढून घेऊया. ते बघा कचोरी टाकली ना की त्यावर आहे ना असं तेल शिपडत राहायचं. त्यामुळे काय होतं कचोरी आहे ना व्यवस्थित अशी फुगली जाते. आणि असं तेल यावर शिंपडलं ना तर जे परत असतात ना याच्या त्या ओपन होतात. एखाद दुसरा मिनिट छान अशी भाजून घेऊया. परत एकदा पलटी करून घेऊया. ते बघा इथं सगळ्या अशा कचोऱ्या करून घेतल्यात आणि अगदी मस्त खुसखुशीत ही कचोरी झाली. आपण एक कचोरी आहे ना तोडून बघूया. ते बघा अगदी खस्ता अशी झालेली आहे आणि हे जे व्हाईट बबल्स दिसत आहेत ना तुम्हाला तर ही निशाणी आहे अगदी खस्ता ही कचोरी झालेलीची. ते बघा तर आमच्या इथं कशी खातात ना ते तुम्हाला दाखवते. आणि जो मसाला आहे ना ते बघा अगदी लेअर सुद्धा छान अशा पडलेले आहेत त्याला आणि मसाला सुद्धा खूप भरगच्च झालाय. आता यावर आहे ना जी आपण चटणी केली होती ना ही चटणी घालून घ्यायची. त्यावर आहे ना इथं ही शेव घालून घ्यायची. आणि आता काही जणांना प्रश्न पडेल की खायचं कसं तर अशीच खायची. खूप छान टेस्टी लागते. अगदी चटपटीत आंबट तिखट गोड अशी तिन्ही कॉम्बिनेशन या कचोरीमध्ये येतं. चवीला अगदी भन्नाट अशी झालेली आहे. तर एकदा नक्की करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका. चला तर मग भेटूया छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची.